मी अतिशय आनंदी आहे। एका बाजूला सुख आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये थोडंसं दुःख आहे। समाधान एवढ्यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 पैकी 7 जागा मिळाल्या। जर का या सगळ्या जागांचा निर्णय लवकर झाला असता तर निश्चितपणे हा निकाल आणखी वेगळा असता। काही गोष्टी मी आज उघडपणे मीडियासमोर बोलू शकणार नाही बोलू शकणार। मला जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत त्या मी मीडियासमोर आज नाही बोलू शकणार। मात्र हे निर्णय एकनाथ शिंदे यांना फार उशिरा का घ्यायला लागले आणि लवकर घेतले असते तर मोदीजींना आणखी मदत झाली असती। दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, नंबर 1। नंबर 2, दुःख यासाठीचं होत आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी संबंध जगामध्ये गर्वसे कहो हम हिंदू आहे हा नारा देऊन हिंदू हृदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ज्यांनी ख्याती मिळवली, उभं अख्खं आयुष्य ज्यांनी काँग्रेस सोबत शरद पवारांसोबत संघर्ष करण्यामध्ये आज जन्म घालवला आणि स्पष्टपणे म्हटले होते ज्या दिवशी काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करून टाकून शिवसेना नावाचं। आज त्यांच्या मुलानंच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला नंबर 1 करून टाकला आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराला मुठमाती दिली। त्याचं दुःख, त्याचं शल्य आमच्या मनामध्ये आहे। एखादा मुलगा आपल्या बापाचे विचार आणखी मोठे करीत असतो, आपल्या वडिलांना आणखी मोठा करीत असतो, आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन तो आदर्श जनतेसमोर ठेवीत असतो। पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या विचाराला मातीमोल केलं आणि त्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नंबर 1, शरद पवारच्या 7 जागा, जी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मेली होती महाराष्ट्रामध्ये, त्याला जिवंत करण्याचं पाप या उद्धव ठाकरेंनी केलं। बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही।